नमस्कार, जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली। प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। पदयात्रा पुढे शिवाजी चौक, काळी मस्जिद, पत्रा तालीम, सळई मारुती, मल्लिकार्जुन मंदिर, बाबा कादिर मस्जिद, जुना विठ्ठल मंदिर, दाते गणपती, राजवाडा चौक, चौपाड विठ्ठल मंदिर, बालाजी मंदिर, नवजवान गल्ली, शिंदे चौक येथे पदयात्रेचे समारोप करण्यात आला। यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना श्रीकांत घाडगे म्हणाले, 248 मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचाराच्या प्रीत्यर्थ प्रभाग क्रमांक 7 येथे भव्य अशी रॅली निघाली। या रॅलीमध्ये या प्रभागातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला। त्याचप्रमाणे देशमुख मालकांनी जे हे कामं केलेत गेल्या 5 वर्षात आणि त्याच्यानंतर आधी 15 वर्षे होते, एकूण 20 वर्ष मालक होते। त्यामध्ये या 5 ते 10 वर्षात सत्तेत आल्यापासून मालकांनी जे कामं केलेत त्या कामं आजपर्यंत सर्व हद्दवाढ भागात जे वसंत विहार असू दे, अवंतीनगर असू दे, या भागात मालकांनी प्रभाग 7 मध्ये कामं केलेत। त्यामुळं मालक हे मी भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून अशी गवाही देतो, मालकांना 1 लाख मताच्या वर निवडून आणले, धक्क्याने निवडून आणू। सरचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांची आज प्रभाग क्रमांक 7 मधून पदयात्रा निघाली व ते शिवस्मारक येथे आज चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात पदयात्रा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। जनतेतून मालकाला 100% मालक येणार म्हणजे येणार। शहर उत्तरमधून मालकाचा विषय निश्चित आहे आणि 7 मधून आज मालकाच्या पदयात्रेत दिसून आले की लोकांनी भरभरून मालकांना ज्या ठिकाणी जातील तिथं मालकांना प्रेम दाखवलेलं आहे आणि सगळीकडून मालकांना पाठिंबा बिनशर्त दिलेला आहे। त्यामुळे मालकाचा विषय निश्चित आहे। आज शिवस्मारक येथे पदयात्रा संपन्न झाली पूर्ण आणि येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून मालकाला भरघोस मताने विजयी करावं अशी मी प्रभाग क्रमांक 7 येथील सर्व मतदारसंघाला विनंती करतो। शिवसेनेचे मनीष काळजे यांची भाजपच्या देवेंद्र कोठे यांच्यासाठी माघार, शहर मध्ये भगवा फडकवणार। काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेतून स्वराज्य पक्षात गेलेले जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी माघार घेताना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा दिला आहे। काळजे यांच्या कार्यालयात उमेदवार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांची बैठक झाली। यानंतर काळजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। स्वराज्याच्या शेल्याऐवजी पुन्हा शिवसेनेचा शेला गळ्यात घातल्याचे दिसून आले। यावेळी बोलताना काळजे यांनी मागील 15 वर्षांपासून शहर मध्यभर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याचे सांगितले। सोलापुरात पैलवानचा टाइम चुकला, मध्य व दक्षिण मधून उमेदवारी वेळ आल्यावर विचार करेन। सोलापुरातील मुस्लिम नेते तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता। अनेकांना अपेक्षा होती ते दक्षिणमधून माघार घेतील, परंतु त्यांना यायला वेळ झाला आणि त्यांचा टायमिंग चुकला। ते सुरुवातीला मध्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेले, मात्र त्या ठिकाणी 2 मिनिटं उशीर झाला, तिथेही माघार घेता आली नाही। त्यामुळे दक्षिणमध्येही अर्ज तसाच राहिला आणि मध्यमध्येही राहिला। माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली की मी सोलापुरात नव्हतो, बाहेरगावी होतो। समाज बांधवांशी चर्चा करून यायला मला उशीर झाला, परंतु मध्यमध्ये ताकदीने लढणार असे सांगताना वेळ आली तर विचार करेन अशी गुगलीही त्यांनी टाकली। शहर मध्यमधील तौफिक शेख यांच्या उमेदवारीने एमआयएम उमेदवार फारुख शाब्दी यांची अडचण होण्याची शक्यता दिसत आहे, परंतु मुस्लिम समाजातून भारतीय जनता पार्टीला कडाडून विरोध आहे। त्यामुळे समाजाची मानसिकता पाहता तौफिक शेख यांच्यावर समाजाचा दबाव येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे। म्हणूनच येणाऱ्या 15 दिवसात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे। शहर मध्ये भाजपचे नेते एकवटले, देवेंद्र कोठे यांच्या पदयात्रेत जोरदार शक्ती प्रदर्शन। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारामध्ये आघाडी घेत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी पहिल्याच पदयात्रेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभ दाजी गणपती येथे श्री गणरायाचे पूजन करून करण्यात आला।
यानंतर ढोल ताशांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या निनादात पदयात्रेला प्रारंभ झाला. भारतीय जनता पार्टीचे शेले टोप्या परिधान करून पक्षाचे ध्वज घेऊन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा हाती घेऊन भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारत माता की जय, जय श्रीराम, भारतीय जनता पक्षाचा विजय असो, देवेंद्र कोठे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या. दत्तनगर येथील दाजी गणपतीपासून सुरुवात झाली. पदयात्रा मार्कंडेय रुग्णालय, श्री साईबाबा मंदिर, श्रीराम मंदिर, बालाजी मंदिर, कुचन नगर, दत्तनगर, गिरी झोपडपट्टी, संयुक्त झोपडपट्टी मार्गे, व्ह्यूको प्रोसेस मार्गे सरगम हॉटेलजवळ विसर्जित करण्यात आली. या पदयात्रेत माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, शहर मध्य संयोजक दत्तात्रय गणपा, भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका राधिका पोसा, रामेश्वरी बिर्रू, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, नागेश सरगम, मोनिका कोठे, डॉक्टर राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, वैशाली गोली, महिला मोर्चा शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली, रमेश यन्नम, कुरहीन शेट्टी, समाज शिक्षण संस्था अध्यक्ष प्रभाकर गोरंटी, अंबादास बिंगी, शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष दत्तात्रय पाटील, लक्ष्मी बदलापुरे, ओबीसी मोर्चा शहर चिटणीस श्रीनिवास जोगी, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, आनंद बिर्रू, पुरुषोत्तम पोबत्ती, भीमाशंकर बिराजदार, भीमाशंकर जवळे, भाजप सोशल मीडिया शहर संयोजक अभिषेक चिंता, शहर मध्य विधानसभा अंबादास साकीनाल, सहसंयोजक भास्कर बोगम आदी उपस्थित होते. या पदयात्रेत नागरिकांची मोठी उपस्थिती होती. महर्षी मार्कंडे महामुनीचं दर्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर या प्रभागातले जागृत देवस्थान असलेले यल्लम्मा माताचं दर्शन घेऊन आम्ही आजपासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे प्रचाराच्या पदयात्रेला सुरुवात करत आहे. पक्षाचे सगळे लोक, ज्येष्ठ लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वजण मिळून काम करत याबाबत मला अतिशय आनंद आहे. पक्षात इच्छुक असलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर असतील किंवा पक्षापासून दूर गेलेल्या सगळ्या लोकांना भेटून त्यांची चर्चा करून सगळ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शना आम्ही त्यात यशस्वी झालो आहोत. विकासाच्या मुद्द्यावरती शहर मध्य मतदारसंघातले जे कामं एक आमदाराच्या दृष्टिकोनातून होणं अपेक्षित होते ते झालेले नाही आहेत. फक्त अंतर्गत गल्लीतले रस्ते करणं हे म्हणजे विकास आमदारांचा नसतो. जे काही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समाजाला बळकट करण्याचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या स्तरावरती प्रयत्न करणार. मोठी ब्रेकिंग. दक्षिणमधून धर्मराज काळादी यांची उमेदवारी कायम, दिलीप माने यांची माघार. धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काळादी, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे ठरले आणि दिलीप माने हे धर्मराज काडादी यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत काडादी व माने हे एकत्रित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आले. त्यांच्यासोबत इतर दक्षिणचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर प्रणिती शिंदे या जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी मीडियाला बोलणे टाळले. अधिक राजकीय माहिती घेतली असता समजले की धर्मराज काडादी यांना काँग्रेसने पुरस्कृत उमेदवारी दिली आहे. याबाबत दिलीप माने यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीने दक्षिणमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांनी उपस्थिती लावून काडादी यांना माघार घेण्याची विनंती केल्याचे समजते. सचिन कल्याण शेट्टी आणि आनंद तानावडे यांच्या दिलजमाई या नेत्यांची मध्यस्थी. विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधकही एकत्र येत आहेत. एकाच पक्षात असून दुखावलेली मने जुळत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजपचे माजी जिल्हा परिषद पक्षनेते आनंद तानवडे यांच्यात दिलजमाई झाली आहे. अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी यांच्यासोबत राहिलेले माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातो. परंतु दुसरीकडे एकाच पक्षातील तानवडे, कल्याण शेट्टी या दोन नेत्यांमध्ये असलेले तात्विक मतभेद विसरून हे दोन्ही नेते आता एकत्र येत आहेत. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील आणि सिद्धेश्वर कल्याण शेट्टी यांनी पुढाकार घेतला. या तिघांमध्ये बैठक झाली. किराणा दुकानाच्या नावाखाली भर शहरात गुटख्याची विक्री.
सोलापूर शहरात बलिदान चौकातील तिरुपती ट्रेडर्स या दुकानात घरगुती किराणा मालाच्या नावाखाली बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सदर ठिकाणी चौकशी केली असता विमल पान मसाला या गुटख्याची विक्री होत असल्याचे दिसून आले. आमचे प्रतिनिधी सहज त्या दुकानात किराणा माल आणायला गेले असताना अचानक काही ग्राहकांनी गुटख्याची मागणी केली. त्यावेळेस सदर मालकाने दुकानातून गुटखा काढून ग्राहकास दिला. गुटखा बंदी असताना तुम्ही गुटखा कसा विकता असा प्रश्न आमच्या प्रतिनिधीने विचारला असता सदर दुकान मालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. गुटखा हा शरीरास घातक असल्याने महाराष्ट्र सरकारने गुटखा बंदी केली आहे. तरीही काही व्यापारी कर्नाटकमधून गुटखा आणून त्याची विक्री सर्रास किराणा दुकानातून करत असल्याचे दिसून येत आहे. अशा गुटखा विक्रीकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही असेच दिसून येत आहे किंवा काही आर्थिक लागेबंधे आहेत असे वाटत आहे. तरी शासनाने अशा गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारांना कठोर कारवाई करून योग्य शिक्षा द्यावी अशी मागणी सोलापूर नागरिकांकडून होत आहे. कुठनं घेतला रे दादा तू? इथनंच घेतला का? कधीपासून घेत आहे? हा आजच चाललंय का? कधीपासून विकताय दादा? हा तुम्ही कस्टमर आहे का? मालक कुठे आहे? काय नाव आहे मालकाचं? नेताजी मोहिते. नेताजी तानाजी नेताजी मोहिते. बोला की मी कधीपासून करतायत काम तुम्ही? काम इथं पहिल्यापासून जाईल. किती वर्ष झालं? एक जवळजवळ 4-5 वर्ष झाली. हा मग हे विमल गुटखा हे बंदी आहे माहिती आहे ना? माहिती आहे पण मग कसं काय विकताय तुम्ही? काय ते यार थांबा. कोण यायला लागलंय? भाऊ यार. कुणाचे? आमचे भाऊ यार. बर कुठे आहे अजून? हा नाही कुठे नाही. एवढंच आहे दुकानात. एवढंच आहे का? तुम्ही ढंगापुरे नाही एवढंच माहिती आहे. आम्ही एवढं चालवतो. ढंगापुरे माहिती नाही. तुमचं पूर्ण नाव काय आहे? बोला. नाव काय आहे तुमचं? नाव काय आहे तुमचं? नेताजी मोहिते नाव आहे. कधीपासून चालू आहे हे धंदा? खाली नाही घ्यायला सांगितलं मला व्हिडिओ. 2 मिनिटं. दक्षिण सोलापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर नेहरूनगर बस स्टॉपच्या पाठीमागे गाळा नंबर 23 सुंदर मल्टीपर्पज हॉल विजापूर रोड सोलापूर येथे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या उद्घाटन समारंभाप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, लोकसभा अध्यक्ष जैनुद्दीन शेख, शहराध्यक्ष रोहित कलशेट्टी, जिल्हा सचिव सत्तार सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश निंबाळकर, शहर उपाध्यक्ष विशाल गुजले, शहर उपाध्यक्ष पवन देसाई, शहर उपाध्यक्ष यश महिंद्रकर, शहर उपाध्यक्ष दिनेश हंचाटे, शहर उपाध्यक्ष राहुल अक्कलवाडे, शहर उपाध्यक्ष प्रदीप बंडे, शहर उपाध्यक्ष अनिल भिसे, सुरेखा गोब्बूर, कियारा बिके तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व MK फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जैनुद्दीन शेख, निलेश भंडारे आदींनी मनोगत व्यक्त करत मनसैनिकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. काही समस्या घेऊन ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आज पक्षाकडून प्रचार कार्यालय उघडण्यात आलेलं आहे. तर सर्व फाउंडेशनच्या मान्यवर असतील आणि पक्षाचे तुमचे कार्यकर्ते असतील आणि दक्षिण भारतातील प्रत्येक नागरिकांनी युवकांनी सुंदर मल्टीपर्पज हॉल येथे कार्यालय उघडण्यात आलेले आहेत. आपण सगळ्यांनी येऊन भेटावं आणि आमचा जो रेल्वे इंजिनचं जे चिन्ह आहे सर्वत्र आपण युवकांनी पोचवावं आणि जास्तीत जास्त लोकांनी मदत करून येणाऱ्या 23 तारखेला 100% आपला विजय निश्चित आहे. कारण ज्याप्रमाणे रोज मला युवक संपर्क करतात, महिला भगिनी संपर्क करतात, शेतकरी संपर्क करतात, त्याचा सगळा उत्साह आहे की एक नवीन स्वच्छ प्रतिमेनं त्या चेहऱ्याला आदरणीय
ठाकरे साहेबांनी राज ठाकरे साहेबांनी तिकीट दिल्याबद्दल खूप वातावरण संतोष कुर्ले यांच्या शेतातील काढणीस आलेल्या उसाला अज्ञात व्यक्तीने लावली आग. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकर येथील प्रगतिशील शेतकरी संतोष काशीनाथ कुर्ले यांची एकूण 9 एकर शेती असून त्यापैकी 2 एकर शेतीमध्ये 265 जातीचे ऊस लागवड करण्यात आली होती. या 2 एकर शेतीतील काढणीस आलेल्या ऊस पिकाला आग लावून 3 लाखांचे ऊस जळून खाक झाला आहे. संतोष काशीनाथ कुर्ले हा गरीब कुटुंबातील शेतकरी असून त्यांची वडिलोपार्जित शेती कसत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना समवेत घेऊन शेतात राबून काबाड कष्ट करून ऊस पीक वाढवले होते. येणाऱ्या 10-15 दिवसात साखर कारखाना चालू होणार होता. त्यावेळी प्रथम हे ऊस जाणार होते. सदरचं ऊस पीक जळून खाक झाल्याने संतोष काशीनाथ कुर्ले कुटुंबियावर उपासमारीची वेळ येणार आहे. सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी संतोष कुर्ले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. मी संतोष काशीनाथ कुर्ले, राहणार कारकल. काल रात्री 12 वाजता माझा उसाला आग लावली, अज्ञात व्यक्तीने आग लावली तर, आणि गट नंबर 219/1 असं ऊस लावलेत. मला 9 महिन्यापासून त्रास आहे. याच्या अगोदर 29 जानेवारीला 2 एकर हेच ऊसाला आग लावले होते. आता परत अज्ञात व्यक्तींनी ऊसाला आग लावली आणि कलिंगड उसायचं हे करायचं लई त्रास चालेल. मी पोलीस आयुक्ताला पण तक्रार केलेलं आहे आणि पोलीस स्टेशन पण 3-4-5 वेळा FIR दाखल केलेलं आहे. तरी पण मला योग्य नाही भेटेना, मला योग्य नाही द्यावं ही. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.